नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सिंपल आणि टेस्टी गुजराती फाफड्याची रेसिपी. गुजराती लोकांना जास्तच आवडते ही. तर चला म्हटलं आज आपण पण करून बघा आणि खाऊन बघा. तर खूप मस्त बनलेली होती. चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी एका भांड्यामध्ये छाननी ठेवायची अशी आणि त्यामध्ये 2 कप बेसन टाकायचं आहे. मी 1-1 कप करून टाकला आहे आणि छानून घेतलं आहे 2 कप बेसन. 2 कप बेसन छानून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच अजवाईन असा हाताने मॅश करून घ्यायचं, म्हणजे अजवाईनचा फ्लेवर आणखी छान येते आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं. नंतर एका वाटीमध्ये 3 ते 4 चम्मचच्या जवळपास पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि 1/4 चम्मच हिंग आणि 1/4 चम्मच बेकिंग सोडा व थोडीशी हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आणि हे सुद्धा पाण्याचा घोळ साईडला ठेवून द्यायचा. नंतर बेसन व अजवाईनला मिक्स करून घ्यायचं हाताने असं आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं. साधं गरम केलेलं तेल नाही टाकलं आहे मी, नॉर्मल जे असतात ना रिफाईंड ऑइल तेच टाकलेलं आहे. आणि पूर्ण बेसनाला असं जसं आपण मोहन लावतो ना तशा तरीकेने लावून घ्यायचं. पूर्ण बेसनाला असं चोळून घ्यायचं तेल अशा पद्धतीने. आणि याची मूठ तयार होते की नाही होत हे चेक करायचं. अशा पद्धतीने मूठ अगर होत असेल तर त्यामध्ये जे बनवलेलं पाणी आहे ते टाकायचं थोडं थोडं करून आणि आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. डो हा जास्त हार्ड नाही, जास्त सॉफ्ट नाही, सेमी हार्ड असा डो तयार करून घ्यायचा आहे. सेमी हार्ड सेमी सॉफ्ट असं म्हणू शकता. तर डो तयार करून घ्यायचा आहे. मी पाणी पूर्ण टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं आणखी कोरडं पण वाटत आहे तर मी फक्त 2 चम्मच पाणी टाकलं आहे. यानंतर त्याच्यावर पाणी नाही टाकलेला आहे आणि डो तयार करून घेतलेला आहे. सेमी हार्ड असा डो तयार करायचा आहे. बघा अशा पद्धतीने डो मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे आणि याला थोडंसं तेलाने आणखी मळून घेते, म्हणजे थोडं आणखी होईल. थोडंसं अशा पद्धतीने मी डो तयार करून घेतलेला आहे. आता यात तुम्हाला दाखवते. बघा आता याच्यामध्ये थोडंसं स्ट्रेचीनेसपणा आहे पण कमी आहे थोडीशी. तर याला आपण जेव्हा 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवू त्यानंतर त्याची स्ट्रेचीनेसपणा आणखी वाढेल आणि फाफडा पण आपला चांगला बनेल. आता याला मी 10-15 मिनटाच्या नंतर चेक करते आणि एकदा आणखी मळून घेते याला. भांड्यामध्ये बरोबर जमत नसेल तर चॉपिंग बोर्डवर तयार करून करायचं. आता बघा याच्यामध्ये थोडी स्ट्रेचीनेसपणा अगोदरपेक्षा जास्तच आली आहे. एकदा मी आणखी याला मोडून घेते थोडंसं. बघा असं बोटाच्या हाताने साहाय्याने करायचं, नाही तर मग जो खलबत्त्याचा बत्ता असतो त्याच्याने असं ठोकू थोडंसं तयार करून घ्यायचं आहे. डो पण तयार आहे. त्यामधले मी 2 गोळे घेतले आणि बाकीचं झाकून ठेवलं. आणि बघा असं सिलेंड्रिकल शेपमध्ये गोळ्यांना तयार करून घ्यायचं आणि हाताचा जो भाग आहे ना त्याच्या साहाय्याने असं हलक्या हाताने असं थोडंसं प्रेस करून थोडंसं दाबून असं समोरपर्यंत दाखवत न्यायचं, म्हणजे पसरवत राहायचं. बघा अशा पद्धतीने अगदी हळूहळू करायचं, खूप जास्त हे नाही करायचं घाईने. अशा तरीकेने फाफडा तयार करून घ्यायचे. आणखी तुम्हाला मी 2-3 करून दाखवते. खूप सिंपल रेसिपी आहे. असं खूप जास्त इन्ग्रेडियंटची आवश्यकता पडत नाही आणि काही नाही. आणि हलक्या हाताने जो थोडा शार्प असा चाकू असेल ना त्याच्या साहाय्याने असं एका झटक्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करायचा. अगर थांबू काढला ना तर तुटण्याचे चान्सेस असते, म्हणून जेवढं हलक्या हाताने पटकन हळूहळू असं काढत न्यायचं. नंतर तेल गरम करायला ठेवलं होतं मी अगोदरच. मीडियम टू हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये मला फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त हाय फ्लेम पण नाही ठेवायची, नाहीतर वरून करपून जाईल ते. आणि खूप जास्त लो पण नाही ठेवायचे, नाहीतर तेल जास्त पिऊन घेईल ते. म्हणून
मीडियम हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे. अशा पद्धतीने मी बाकीचे पण फ्राय करून घेतलेले आहे. याच्यासोबत तुम्ही चटणी पण बनवू शकता किंवा असे पण खाऊ शकता मिरचीसोबत वगैरे. मी मिरचीसोबतच खाल्ले, खूप मस्त वाटले, एक नंबर. असं आणखी खाऊशा वाटत होते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.